मी डॉक्टर राजरत्न खंदारे, संशोधन सहयोगी, क्रॉपसॅप प्रकल्प, कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. आज आपण कपाशीवरील फुलकिडी या किडीच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती घेणार आहोत. या किडीचे पिल्ले व प्रौढ हे पानाच्या खालच्या बाजूने राहून पाने खरवडून त्यातील रस शोषण करतात. सद्यस्थितीतील या किडीच्या व्यवस्थापनासाठी अंतर मशागत करून पीक तणविरहित ठेवावे. नत्र खतांचा संतुलित वापर करावा. 10 ते 12 निळे चिकट सापळे प्रति हेक्टरी लावावेत. ढालकिडा व क्रायसोपा या मित्र कीटकांचे संवर्धन करावे. ही मित्र कीटक शेतात दिसल्यास रासायनिक कीटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी. 5% निंबोळी अर्काची किंवा अझाडिरेक्टिन 300 ppm 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी. या किडीची आर्थिक नुकसान पातळी ही 10 फुलकिडे प्रति पान अशी आहे. ही ओलांडल्यानंतर केंद्रीय कीटकनाशक बोर्डद्वारा शिफारशीत कीटकनाशके जसे फ्लोनिकामिड 50 WG 3 ग्राम, थायोमिथॉक्झान 25 WG 2 ग्राम, टोल्फेनपायराइड 15 EC 20 मिली, डायफेन्थरॉन 50 WP 12 ग्राम, प्रोपेनोफॉस 50 EC 30 मिली, फिप्रोनिल 15 अधिक इमिडाक्लोप्राइड 5% SC 10 मिली किंवा फिप्रोनिल 15 अधिक फ्लोनिकामिड 15% WDG 8 ग्राम यापैकी एका कीटकनाशकाची फवारणी प्रति 10 लिटर पाण्यामधून करावी. ही कीटकनाशकाची मात्रा साध्या व नॅपसॅक पंपासाठी आहे. पेट्रोल पंप जर आपण वापरत असाल तर कीटकनाशकाची मात्रा ही 3 पट करावी. तसेच पायरेथ्रॉल गटातील कीटकनाशकाची फवारणी नोव्हेंबर महिन्या अगोदर सुरू करू नये. यामुळे पांढऱ्या माशीचा उद्रेक होण्याची दाट शक्यता असते. धन्यवाद.